नमस्कार मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 1 त्याच्यामधले आपलं प्रकरण झालेले आहेत 5. त्याच्यामधलं 6वं प्रकरण चालू केलेलं आहे आपण. त्याच्यामधलं 6.1 पूर्ण सॉल्व झालेले आहेत. आजचा भाग आपल्याला चालू करायचा आहे 6.2. तर बघा 6.2 मध्ये काय म्हटलेलं आहे. तर पहिला क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तुमचा की खालील सारणीत एका सॉफ्टवेअर कंपनीतील दैनंदिन कामाचे तास व तेवढा वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिलेली आहे. त्यावरून कंपनीतील कर्मचाऱ्यांची दैनंदिन कामाच्या तासांचा मध्यक काढायचा आहे. तर मध्यक काय आहे त्याचा एक फॉर्म्युला आहे, त्याच्यावरून आपल्याला सारणी दिलेली आहे, त्याच्यामध्ये मध्यक काढू आपण. तर बघा पहिला क्वेश्चन आहे तुमचा 6.2 मधलं. क्वेश्चन नंबर फर्स्ट. तर वर्ग दैनंदिन तासाचे तास, कामाचे तास, वर्ग त्याच्यानंतर आहे कर्मचाऱ्यांची संख्या, संचित वारंवारता, पेक्षा कमी. CF आहे ते, GF नाही, गर्लफ्रेंड. येडेचाळे पण करा ना करा, अभ्यासाकडे लक्ष द्या. चांगले मार्क पडले तर 3-11वीला तुमच्यासोबत ॲडमिशन घेते. बघा आता पहिला आहे तासांचा टप्पा 8 ते 10. त्याच्यानंतर आहे 10 ते 12. त्याच्यानंतर आहे 12 ते 14. त्याच्यानंतर दिलेलं आहे 14 ते 16. आता बघा इथं दिलेलं आहे कर्मचाऱ्यांची संख्या 150, नंतर 500, नंतर आहे 300, नंतर आहे 50. तर याच्यामध्ये तुम्हाला काय काढायचं बाबा? मध्यक. बरोबर, मध्यक बरोबर L प्लस N/2 फॉर्म्युला आहे तुमचा -CF भागिले F आणि गुणिले H, एवढं तुमचा फॉर्म्युला आहे. तर त्याच्यामध्ये बघा आता काय काय आहे ते. तर बघा आता संचित वारंवारता काय करायचं आहे. तर पहिला 150 जसं तसा, त्याच्यामध्ये खाली जे येणारा टप्पा आहे ते फक्त या कर्मचाऱ्यांच्या संख्यामध्ये संख्या काय करत जायचं आहे, प्लस करत जायचं आहे. 500 प्लस 150 किती येईल? 650. 300 अधिक 150, 650 किती येईल? सॉरी चुकले कुठं. 650 अधिक 350 येईल. खाली येईल किती मग? 650 आणि 350 950. त्याच्या खालचा किती येईल मग भाग? 950 अधिक 50 1000. आता हे 1000 ची किंमत आलेली आहे ती कशाची आहे तुमची? n बरोबर 1000. पण फॉर्म्युल्यामध्ये काय आपलं N/2 आहे. N/2 म्हणजे 1000 भागिले 2. उत्तर किती येईल? 500. आणि CF जे काढायचे तुमचं काय काढायचे? मध्यक. मध्यक कोणता धरू आपला? आता इथं 500 आहे. 500 म्हणजे आपण मध्यक धरला पाहिजे 650. हा झालं तुमचं F. हा F च्या वरचा हा असतो तुमचा CF, हा F, आणि हा असतो तुमचा पहिला वर्गमध्याची पहिली संख्या असते ती L. तर बघा आता L ची किंमत काय आहे तुमची? पहिली
इथं आलेली 10 आहे. नंतर तुम्हाला कशाची किंमत काढायची? सी एफ आहे तुमचं 150 आणि त्याच्यानंतर एफ आहे तुमचं 500 आणि एच म्हणजे तुमच्या वर्गमध्यामधला डिफरन्स. 10 आणि 12 मधला डिफरन्स किती आहे? 2. तर अशा प्रकारचे तुमचे किमती झालेले आहेत. फक्त तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये किंमत ठेवायची आहे. आता एल ची किंमत काय तुमची? 10 अधिक n/2 ची किंमत किती आलेली आहे? 500 वजा CF ची किंमत किती आहे बघा. CF कुठं काढलो आपण? 150. F किती आलेला आहे? 500 गुणिले H किती आहे? 2. 10 अधिक 500 मायनस 150 किती आलं? 350 भागिले 500 गुणिले 2. तर किती येते उत्तर बघा. हे शून्य कटला, हा शून्य कटला. बे 1 बे, बे 2 4, बे 5 10. 10 अधिक 25 1 25, 25 1 25, 10 उरले, पॉईंट दिला, 100 झाले. 25 चौक 100. 10 अधिक 1.4 म्हणजेच 11.4. तर मध्य आलेला आहे तुमचा 11.4. तर हा झाला तुमचा 6.2 मधला पहिला प्रश्न. बाकीचे जे 3 आहेत, हे टोटल 4 क्वेश्चन आहेत, त्याच्यामधला पहिला झालेला आहे. बाकीचे 3 ॲज इट इज आहेत. सेम फॉर्म्युला, सेम अशाच किमती काढायचे, कुठंच काहीच बदल नाही. तर आशा करतो की तुम्ही ते पुढचे 3ही गणितं सोडून कमेंट बॉक्समध्ये उत्तर देचाल. नाही चालं तर उद्या डबल सोडून दाखवू. धन्यवाद.